नमस्कार. मी डॉक्टर निर्मोही फडके. साहित्यमोड या यूट्यूब चॅनेलच्या पुस्तकांची सफर या सदराकरता मी सादर करते अनुवादित साहित्याचा आढावा. 30 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन म्हणून साजरा केला जातो. 30 सप्टेंबरच का? तर बायबल या धर्मग्रंथाचं सर्वप्रथम भाषांतर करणारा सेंट जेरोमी याचा हा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्ताने जगभरामध्ये हा दिवस भाषांतर दिन किंवा अनुवादित साहित्याचा दिवस या अर्थाने साजरा केला जातो. खरं तर भाषांतरित साहित्य किंवा भाषांतर हा विषयच मुळात अतिशय व्यापक आणि अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे. त्या विषयाला काही वेगवेगळ्या पैलूंनी स्पर्श करण्याचा केवळ एक विचार या कार्यक्रमातून मी मांडते. सर्वप्रथम एक लहानसा अनुवादित परिच्छेद मी आपल्यासमोर वाचते. खरं तर हा परिच्छेद म्हणण्यापेक्षा हे नाटकातील संवाद आहेत. शेक्सपियरच्या ऑथेल्लो या नाटकाचा मराठी अनुवाद ज्यांनी केला त्या संदर्भातलं काही वाचन मी आधी आपल्यासमोर करते आणि नंतर या भाषांतर, अनुवाद, रूपांतर ह्या वेगवेगळ्या संकल्पना आणि ह्याचा सगळा एकंदर अगदी थोडक्यात असा आढावा आपण या सदरामध्ये घेऊया. ओ माय फेअर वॉरियर, ऑथेल्लो म्हणतोय. ओ माय फेअर वॉरियर, इट गिव्स मी वंडर ग्रेट ॲज माय कंटेंट to see you here before me, oh my soul's joy. हे मूळ शेक्सपियरच्या ऑथेल्लोमधलं वाक्य. महादेव शास्त्री कोल्हटकर यांनी 19व्या शतकात जेव्हा याचं भाषांतर केलं तेव्हा ते असं केलंय. ऑथेल्लो म्हणतो, सखे प्राणवल्लभे, तू माझ्या अगोदर येथे येऊन पोहोचलीस हे पाहून मला पराकाष्ठेचे आश्चर्य वाटून अतिशय आनंद झालाय. आजच्या वादळाचा शेवट जसा गोड झाला तसाच जर प्रत्येक वादळाचा होऊ लागला तर साक्षात मृत्यू जागा होईल. एवढा सपाट्याने का बापडा वारा वाहिना आणि ऑलिम्पस पर्वता एवढ्या समुद्रातील लाटांच्या शिखरावर का तारू जाऊन बसेना. हे एक पुढचं वाक्य भाषांतरित केलेलंही मी वाचलंय. आता ह्याच वाक्याचं भाषांतर किंवा रूपांतर आपण म्हणू झुंजारराव या गोविंद बल्लाळ देवल यांच्या नाटकात देवलांनी कसं केलंय ते म्हणतात. वाह वा रे मेरे बहादर लाडके, तू आघाडी साधलीस हे पाहून मला जितका आनंद तितकाच अचंबा वाटतो. शाबास, प्रत्येक तुफानाचा असाच जर गोड परिणाम होईल तर आकाश पाताळ एक करून सोडणारी अशी किती का तुफान सुटेनात. दर्यातली जहाजे प्रचंड लाटांच्या शिखरावरून उंच अस्मानात जाऊन तिथून खाली पाताळात पडली तरी चिंता नाही. आता ह्याचं भाषांतर किंवा अनुवाद शिरवाडकरांनी आपल्या ऑथेल्लो या नाटकात केलाय. महेश्वर म्हणतो, तू इथे माझ्या आधी पोहोचलीस याचे जितके आश्चर्य तितकाच आनंदही वाटतो. माझ्या अंतःकरणाची स्वामिनी, माझ्या स्वर्गीय आनंदाची आकाशगंगा, प्रत्येक वादळानंतर जर अशी दिव्य शांतता येणार असेल तर असल्या प्रलयंकर वादळाचा दशदिशांतून वर्षाव हो. मित्र हो, हे 3 परिच्छेद किंवा हे 3 संवाद नाटकातले मी आत्ता आपल्यासमोर वाचले. मूळ शेक्सपियरचं ऑथेल्लो नाटक आणि त्याचं भाषांतर, त्याचा अनुवाद आणि त्याचं रूपांतर जे झालेलं आहे वेगवेगळ्या प्रकारे आणि नंतरही अनेक नाटकांमध्ये अनेक कलाकृतींमध्ये हा ऑथेल्लो आपल्याला दिसतोय. आज वर्षानुवर्ष आपण त्याला पाहतोय, ऐकतोय, त्याचा अनुभव घेतोय, त्याचा आनंदही घेतोय. रवींद्र किंबहुने यांच्या किंबहुना या पुस्तकातील हा भाषांतराचा भाग मी आता आपल्याला वाचून दाखवला. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की भाषांतर, रूपांतर, अनुवाद काय याच्यामध्ये फरक आहे. हल्ली अनुवाद हा शब्द किंवा ही संकल्पना जास्तीत जास्त प्रचलित झालेली आपल्याला दिसते.
भाषांतर हा ट्रान्सलेशन या इंग्लिश शब्दाकरता योजलेला शब्द आहे. खरं तर त्याच्यामध्ये म्हणजे अनुवाद, भाषांतर यामध्ये पुसटशा काही सीमारेषा आहेत, धूसर अशा काही सीमारेषा आहेत. परंतु बऱ्याच वेळा या शब्दांवरून काही वेगवेगळे विचारही मांडले गेले आहेत. तर त्या संदर्भात थोडंसं मी आधी आपल्याला सांगते. अनुवाद हा जो शब्द आहे तो तत्सम शब्द आहे म्हणजे संस्कृतमधून आलेला शब्द आहे. अनु अधिक वद, वद म्हणजे बोलणे आणि अनु म्हणजे अनु हा त्याला उपसर्ग लागले आणि पुन्हा पुन्हा बोलणे ज्याला आपण म्हणतो ते अनुवद म्हणजे पुन्हा पुन्हा बोलणे. तर ट्रान्सलेशन हा जो इंग्लिश शब्द आहे तर त्याचा ट्रान्स म्हणजे ट्रान्सचा अर्थ आहे की दुसरीकडे, ज्याला आपण जसं ट्रान्सफॉर्मेशन वगैरे हे शब्द आपण वापरतो. तर दुसरीकडे आणि लेशन म्हणजे घेऊन जाणे म्हणजे दुसरीकडे घेऊन जाणे म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाणे, एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये घेऊन जाणे. आणि भाषांतर, भाषा अधिक अंतर, अतिशय हाही सुंदर शब्द आहे की भाषेमधलं अंतर मिटवणारं ते भाषांतर किंवा भाषाभाषांचं अंतर म्हणजे मन, अंतःकरण जाणून घेणारं किंवा जाणून घेण्यास मदत करणारं ते भाषांतर. अनेकदा असाही एक विचार मांडला जातो की अनुवाद ही एक मोठी संकल्पना आहे आणि त्याच्यामधलेच भाषांतर, रूपांतर हे काही प्रकार आहेत. रूपांतर हा थोडासा वेगळा, थोडीशी वेगळी संकल्पना आहे, जी जशी मगाशी मी झुंजाररावच्या संदर्भात तो शब्द वापरला. कारण ऑथेल्लो हे असं हाच हिरो न लिहिता त्याचं नाव न घेता झुंजारराव असं त्या नायकाला शीर्षक किंवा त्याचं नाव देऊन ते नाटक लिहिलं गेलेलं आहे. तर ह्यातल्या काही गोष्टी आहेत. या संदर्भातल्या अगदी थोडक्यात एक 2-3 व्याख्या मी आपल्याला वाचून दाखवते. याचं कारण की काही जणांना या संदर्भात उत्सुकता असेल आणि या संदर्भात आणखीन काही जाणून घ्यायची जर का उत्सुकता असेल किंवा वाटत असेल तर ते आणखीन त्या संदर्भात वाचू शकतात. अनुवादाच्या संदर्भामध्ये मराठीतल्या 1-2 व्याख्या फक्त मी आपल्याला वाचून दाखवते. श्रीम माटे असं म्हणतात की मूळ वस्तूतील सर्वच्या सर्व अभिप्राय प्रसादयुक्त वाणीने अन्य भाषेत सांगणे म्हणजे अनुवाद. डॉक्टर द.भी. कुलकर्णी असं म्हणतात की आदर्श अनुवाद कृती ही मूळ साहित्य कृतीशी फार इमान राखून बांधलेली किंवा फार दूर गेलेली मोकळी असू नये. आशयाशी समानता साधणारा अनुवाद अधिक स्वीकारार्ह ठरतो. तर डॉक्टर भालचंद्र नेमाडे असं म्हणतात, भाषांतर ही संहितेचे एका भाषिक सांस्कृतिक आवरणातून दुसऱ्या भाषिक सांस्कृतिक आवरणात स्थानांतरण करणारी द्वैभाषिक प्रक्रिया आहे. एक अतिशय इंग्लिशमधली अतिशय छोटीशी आणि अतिशय सुंदर अशी व्याख्या किंवा एक वाक्य आहे. इट इज इम्पॉसिबल टू ट्रान्सलेट पोएट्री. कॅन यू ट्रान्सलेट म्युझिक? विचार करण्यासारखं असं हे वाक्य आहे आणि याच्यावरती खूप काही लिहिता येण्यासारखं आहे किंवा खूप काही वाचण्यासारखं सुद्धा आहे. अनुवाद हा मूळ संस्कृत शब्द किंवा तत्सम शब्द जो आहे त्याच्या संदर्भात एक असाही संदर्भ किंवा असाही एक विचार मिळाला की पूर्वी वैदिक वाङ्मयामध्ये धार्मिक कृत्यातील निरनिराळ्या कृती करण्याचे आदेश ज्यातून दिलेले असतात अशा मजकुराला विधिवाक्य असं म्हणतात आणि विधिवाक्याचं विवरण करणाऱ्या मजकुराला अनुवाद असं म्हणतात. असाही एक संदर्भ मिळाला. तर त्या अर्थाने अनुवाद, भाषांतर हे शब्द किंवा या संकल्पना वापरल्या जातात. मग आपण नक्की कोणती वापरायची? भाषांतर योग्य आहे का अनुवाद योग्य आहे का काय? हे ती जी प्रक्रिया आपण करणार आहोत, आपण स्वतः करणार आहोत किंवा ज्याने केलेली आहे दुसऱ्या अनुवादक जे असतात त्यांनी किंवा भाषांतरकार जे आहेत त्यांनी, तर त्याला अनुसरून त्या वेळेला त्या संकल्पना वापरल्या जातात. डॉक्टर तिवारी म्हणून हिंदीतील एक प्रसिद्ध लेखक आहेत, त्यांनी विचारवंत आहेत, त्यांनी तर अनेक प्रकार दिलेत भाषांतराचे. ते असं म्हणतात की शब्दानुवाद असतो, भावानुवाद असतो. आता हल्ली कवितेच्या बाबतीमध्ये भावानुवाद हा शब्द जास्तीत जास्त प्रचलित झालेला आहे. कारण जसं मी आत्ता वाचलं की तुम्हाला वाचून दाखवलं की
कविता ट्रान्सलेट करणं किंवा कविता भाषांतरित करणं हे अतिशय सगळ्यात कठीण अशी गोष्ट असते आणि त्या दृष्टीने कवितेकरता जास्तीत जास्त प्रकारे हल्ली भावानुवाद, की त्या मूळ कवितेमधला जो भाव आहे, तो आपल्या भाषेमध्ये आणण्याचा प्रयत्न हा अनुवादक करत असतो. आणि कारण कसं आहे, कविता ही अतिशय अलवार आणि तरल अशी गोष्ट असते. तिची तुलना जर का इतर रूपबंधांशी केली तर. आणि त्यामुळे अल्पाक्षरांमध्ये जे कवीनी ओतलेलं असतं त्याच्यामध्ये, जे आपले भाव सगळे मांडलेले असतात, जो आशय दिलेला असतो त्या कवितेतून आपल्यासमोर मांडलेला असतो, तो आशय त्या त्याच्या सगळ्या भोवतालाशी त्याचे जे विचार आहेत, त्याच्या मूळ भाषेतले त्याचे जे विचार आहेत आणि एकंदर सगळं ते तरल असं जे कवितेचं म्हणून जे व्यक्तिमत्व आहे, ते आपल्या भाषेमध्ये म्हणजे ज्या भाषेमध्ये भाषांतर होणार आहे, त्या भाषेमध्ये आणणं हे जरासं कठीण असतं आणि त्यामुळे बऱ्याच वेळा काही गोष्टी सुटतातही आणि ते मान्यही केलं जातं. त्यामुळे भाव आणण्याचा प्रयत्न हा भावानुवाद करणारा जो असतो तो करत असतो. छायानुवाद असा एक शब्द त्यांनी वापरलाय डॉक्टर तिवारी यांनी. व्याख्यानुवाद आहे, सारानुवाद आहे, म्हणजे सार जे आहे त्याचं त्याचा अनुवाद. वार्तानुवाद आहे, रूपांतरित अनुवाद आहे, आदर्श अनुवाद असे अनेक प्रकार डॉक्टर तिवारी यांनी आपल्या या सगळ्या एकत्र विवेचनामध्ये मांडलेले आहेत. अ, आणखीन एक असंही लिहिलंय एका विचारवंतांनी, की त्यांनीच लिहिलंय, की आपण भाषांतर, अनुवाद, रूपांतर असे शब्द सैलपणाने व्यवहारात वापरतो. तर असे शब्द वापरताना शक्यतो नक्की काय केलेलं आहे? भाषांतर केलंय का? रूपांतर केलंय का? अनुवाद केलाय का? भावानुवाद केलाय? याचा विचार केला जावा, असं डॉक्टर तिवारी यांचं आणि इतर काही विचारवंतांचंही मत आहे. हिंदी व्याख्या ज्या 1-2 आहेत अनुवादाच्या, त्याही अगदी 2-3 लहानशा अशा व्याख्या मी आपल्याला वाचून दाखवते. अनुवाद की प्रक्रिया की तुलना आत्मा के परकाया प्रवेश की प्रक्रिया से की गई है. अतिशय सुंदर अशी ही व्याख्या आहे. जी सैद्धांतिक अशी नाहीये, पण खरोखर म्हणजे आत्मा आणि थोडीशी काही जणांना कदाचित न पटणारी अशी ही व्याख्या असू शकते, कारण आत्मा आहे असं न मानणारेही असतात. पण तरीसुद्धा तो विचार जरी आपण बाजूला ठेवला, तरीसुद्धा प्रत्येक साहित्यकृतीचाही स्वतःचा म्हणून एक काही आत्मा असतो. स्वतःचं म्हणून तिचं व्यक्तिमत्व असतं, तिचं मन असतं आणि अर्थातच ती साहित्यकृती निर्माण करणाऱ्याचं सुद्धा त्याच्यामध्ये सगळं त्यांनी आपले सगळे भाव त्यात ओतलेले असतात आणि त्यामुळे त्या एका साहित्यकृतीला, मग ती मोठं एखादं पुस्तक असेल, ग्रंथ असेल, कादंबरी असेल किंवा अगदी लहानशी कविता असेल किंवा एखादी लहान कथाही असेल, तर त्या कथेचा म्हणून स्वतःचा किंवा त्या कवितेचा म्हणून जो आत्मा असतो, तो आत्मा जर का दुसऱ्याच्या शरीरात शिरला, एका शरीरातला आत्मा, तर जी प्रक्रिया होऊ शकते, ती प्रक्रिया भाषांतराची किंवा अनुवादाची असते, असं इथे म्हटलेलं आहे. तर ही व्याख्या खूप म्हणजे मला तरी असं वाटतं, की एका वेगळ्या पातळीवरती जर का विचार केला भाषांतराचा, अनुवादाचा, तर ही व्याख्या त्याला अतिशय छान सूट होणारी अशी आहे. सहज अभिव्यक्ति द्वारा दूसरी भाषा में व्यक्त करने का प्रयास अनुवाद है. एक भाषा में व्यक्त विचारों को लक्ष्य भाषा में तथा संभव अपने मूल रूप में लाने का प्रयास अनुवादक करता है. अनुवाद यह एक द्वंद्वात्मक प्रक्रिया है जिसमें स्रोत पाठ की अर्थ संरचना आत्मा यानी आत्मा, लक्ष्य पाठ की शैलीगत संरचना शरीर द्वारा प्रतिस्थापित होती है. इथेही तोच आत्मा आणि शरीर अशीच एक संकल्पना केलेली आहे. कारण आपली भारतीय जी विचारधारा आहे किंवा भारतीय तत्त्वज्ञान जे आहे ते बरंचसं अशा आत्मा, शरीर, परकाया प्रवेश, पुनर्जन्म, हा जन्म, उत्तर जन्म म्हणजे किंवा उत्तर आयुष्य आपलं, पूर्व आयुष्य या सगळ्या संकल्पनांवरती आधारित असल्यामुळे काही व्याख्या या अशा प्रकारेही केल्या गेलेल्या आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच अनुवाद ही संकल्पना किंवा ही प्रक्रिया आणि भाषांतर ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आहे असंही म्हणायला हरकत नाही. हल्ली बऱ्याच वेळा भाषांतर ही संकल्पना केवळ ज्याला आपण म्हणू की विज्ञानातील काही संकल्पना किंवा त्यातले जे विचार आहेत, विज्ञान, तंत्रज्ञान
या प्रकारचे जे विषय आहेत, त्या विषयांच्या संकल्पनांना आपल्या भाषेमध्ये आणताना जे ट्रान्सलेशन केलं जातं, जे भाषांतर केलं जातं, त्याकरता भाषांतर ही संकल्पना वापरली जाते आणि अनुवाद हे बऱ्याचदा कथा, कादंबरी, कविता, नाटक या ललित साहित्यासाठी ही संकल्पना आपल्याकडे वापरली जाते किंवा तिचा उल्लेख केला जातो. या संदर्भामध्ये आणखीन एक असा विचार मांडला गेला आहे, की जसं शिल्प असतं, चित्र असतं आणि इतरही संगीत असतं, तर ह्या सगळ्या कला जितक्या अमूर्त आहेत, तसंच अमूर्तपण साहित्यामध्ये, साहित्यांच्या सगळ्या कलाकृतींमध्ये साहित्याच्या आणि सर्व त्याच्या एकंदर रूपबंधामध्ये असतं. आता हे अमूर्तपण पकडण्याचा प्रयत्न भाषांतरकार करत असतो. खरं तर भाषांतरकार किंवा अनुवादक जो आहे, त्याला अतिशय कठीण अशी तारेवरची कसरत करायची असते. कसं आहे ना मित्रहो, की लेखक जो असतो, कवी जो असतो, जो आपल्या मूळ भाषेत लिहीत असतो किंवा त्याला जी भाषा चांगल्या तऱ्हेने अवगत आहेत, अ, अ, अशा भाषेमध्ये तो जेव्हा लिहीत असतो, जरी त्याची ती मातृभाषा नसेल, समजा त्याला इंग्लिश चांगली येत असेल किंवा हिंदी त्याची म्हणजे मराठी जर का लेखक असेल आणि हिंदी भाषेमध्ये लिहीत असेल, तसं हिंदीही चांगलं असेल किंवा चांगल्या अर्थाने तो त्या भाषेमध्ये लिहीत असेल, तर तो स्वतः लिहून मोकळा होतो. आता अनुवादकाचं जे काम असतं, ते इथे अतिशय एक ज्याला कठीण कर्म म्हणू अशा प्रकारचं असतं आणि अनुवादकाला हे करताना एक अतिशय मोठं शिवधनुष्य पेलायचं असतं. कारण एका भाषेने दिलेलं किंवा एका भाषेमध्ये स्थापित झालेलं असं जे सुंदर शिल्प आहे अक्षरांचं, त्या शिल्पाला दुसऱ्या भाषेमध्ये तितक्याच सुंदर पद्धतीने आणि तितक्याच प्रामाणिकपणे वाचकांपर्यंत किंवा रसिकांपर्यंत पोहोचवणं आणि मूळ लेखकाने जे किंवा लेखक, कवी, नाटककार जो कोणी असेल, त्याने जे त्याच्या साहित्य कृतीमध्ये, लेखन कृतीमध्ये जे जे मांडलेलं आहे, ते तितक्याच अतिशय प्रगल्भपणे आपल्या भाषेमध्ये किंवा त्या दुसऱ्या भाषेत भाषांतरित होण्याच्या त्या कृतीमध्ये आणणं हे अतिशय कठीण आहे आणि म्हणून असं म्हटलं जातं, की भाषांतर प्रक्रिया किंवा अनुवाद प्रक्रिया ही एका कुपीमधलं अत्तर दुसऱ्या कुपीमध्ये ओतण्यासारखं आहे. एका कुपीमधलं अत्तर जेव्हा आपण दुसऱ्या कुपीमध्ये किंवा एका छोट्या बाटलीतलं अत्तर आपण जेव्हा दुसऱ्या बाटलीमध्ये ओतत असतो, त्यावेळेला अत्तर तर सगळं जो द्रव पदार्थ आहे, जे द्रव आहे, तो सगळा त्या बाटलीत ओतला तर जातोच. पण बऱ्याच वेळा त्याचा सुगंध हा थोडासा हवेमध्ये उडून जातो. आपण त्याच्यावरती पुन्हा ती बाटली बंद करतो. अत्तर आतमध्ये असतं. जितकं या बाटलीमध्ये असतं, तितकंच कदाचित पूर्ण तेवढ्या वजनाने ह्या बाटलीमध्ये आलेलं असतं किंवा त्या कुपीमध्ये आलेलं असतं. पण बऱ्याच वेळा त्याचा सुगंध हा हवेवरती उडून गेलेला असतो आणि आपण म्हणतो की वाह! बाटली भरलेली आहे. तर ही प्रक्रिया अनुवादामध्ये होण्याची शक्यता असते आणि ती कमीत कमी कशी होईल? अत्तराचा जो सुवास आहे, तर कमीत कमी प्रमाणात कसा उडून जाईल हे पाहणं हे अनुवादकाचं कर्तव्य असतं आणि म्हणूनच अनुवादक होणं हे सोपं नाही. कारण एका सर्जनशील अशा व्यक्तीच्या सर्जन क्रियेला पुन्हा सर्जन देण्याची ती प्रक्रिया असते. म्हणजे तिला पुन्हा आपल्यामध्ये रुजवायचं आणि पुन्हा तिचं सर्जन करायचं. हे खरोखरच कठीण काम आहे आणि ते करणारे अनेक अनुवादक, अनेक भाषांतरकार आपल्या मराठी साहित्यामध्ये, आपल्या भारतीय साहित्यामध्ये वर्षानुवर्ष हे काम करत आलेले आहेत. मराठीमध्ये जर का आपण पाहिलं तर भाषांतर युग म्हणता येईल. मराठी साहित्याची जी मुहूर्तमेढ जी आहे तीच मुळी भाषांतराने रचली गेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या शतकामध्ये आपल्याकडे एकंदरीत हा सगळा प्रवास लेखनाचा सुरू झाला, मुद्रित साहित्य निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि लेखक लिहायला लागले.
तर ते जे युग होतं साधारण 1830 नंतरचं, ते जवळजवळ 1800 शतक जे आहे ते 85-90 पर्यंतची ही सगळी वर्ष, जवळजवळ 60-70 वर्ष हे भाषांतर युग या संकल्पनेमध्ये मोडतं. आणि ही सगळी परंपरा भाषांतराची त्याच्याही आधी आपल्याकडे अ, होती. आणि एकंदरीतच भाषांतरामुळे अनेक वेगवेगळ्या भाषांमधल्या, मुख्यतः इंग्लिश आणि इतरही भाषांमधल्या साहित्यकृती ह्या आपल्यापर्यंत आल्या. भाषांतर केल्यामुळेच आपल्याकडे वेगवेगळे साहित्य प्रकारही आलेले आहेत. आणि ललित लेख किंवा निबंध हे त्याचं अतिशय महत्त्वाचं आणि मुख्य उदाहरण आहे. तर या भाषांतर युगानंतर आपण जेव्हा 19व्या किंवा 20व्या शतकाकडे येतो, त्यावेळेला आपल्याला असं दिसून येतं की पूर्ण भारतीय साहित्य हे एकंदरीत अनेक प्रकारे ह्या भाषांतरकारांनी गाजवलेलं आहे. आणि म्हणजे अगदी टागोरांपासून टिळक आणि आपल्याकडे नंतरच्या साहित्यकारांमध्ये करंदीकर, विंदा करंदीकरांपासून हे सगळे आपले अनेक नाटककार आहेत, कादंबरीकार आहेत, कथा लेखक आहेत. यांनी भाषांतर की ज्यांना त्या दुसऱ्या भाषांचं अतिशय चांगलं असं आकलन होतं, त्यांनी हे आपल्या मराठी भाषेपर्यंत हे साहित्य आणण्याचा प्रयत्न केला. अनेक वेगळ्या प्रकारे रूपांतरही झालेली आपण पाहिली. ती फुलराणी हे त्यातलं अतिशय उत्तम असं उदाहरण आपल्यासमोर आहे. आणि आज 21व्या शतकाच्या ह्या पहिल्या 2 दशकांनंतर जेव्हा आपण पाहतो, तेव्हा भाषांतर, अनुवाद, रूपांतर ह्या सगळ्या प्रक्रिया आज आपल्याला अतिशय एका महत्त्वाच्या वळणावरती त्यांनी आपल्याला आणून ठेवलेलं आहे. आणि त्यांच्याशिवाय गत्यंतर नाही कुठेच. साहित्यामध्येही आणि इतरही क्षेत्रामध्ये, इतरही कार्यक्षेत्रांमध्ये त्या भाषांतराशिवाय गत्यंतर नाही अशी अवस्था आहे. आज आपल्या हातामध्ये असलेल्या अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला शब्दाला शब्द अतिशय एका क्षणाच्या आत आपल्याला मिळू शकतो. जी शालेय जीवनात आत्ता जी घडत असलेली जी पिढी आहे, शालेय जीवन जगणारी आणि महाविद्यालयीन पिढी जी आहे, त्यांच्या हातामध्ये आणि किंवा आपल्याही हातामध्ये असलेलं जे गॅझेट आहे, त्या गॅझेटमध्ये अतिशय पटकन आपल्याला शब्दांचं, वाक्यांचं भाषांतर करून मिळतं. शब्दाला शब्द आपल्याला मिळू शकतो. पण हा पण मध्ये आहेच. साहित्यकृतीचं जेव्हा आपण भाषांतर किंवा त्याचं वाक्य जेव्हा आपण वाक्याला वाक्य जेव्हा वाचायला लागतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की अनुवाद किंवा भाषांतर करण्याची जी प्रक्रिया आहे, ती अशा प्रकारे नुसतं शब्दाला शब्द लावून करणं किंवा वाक्याला वाक्य, वाक्याला एक दुसरं वाक्य दुसऱ्या भाषेतलं देणं इतकीच नाही. ती अतिशय कठीण आणि अतिशय तरीही आनंद देणारी अशी प्रक्रिया आहे. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला आजच्या मराठी साहित्यामध्ये ज्यांनी इतर देशी भाषा ज्या आपल्या भारतीय भाषा ज्या आहेत, त्यासुद्धा आपल्या मराठीमध्ये आणल्या. त्या सगळ्या अनुवादकांचं, भाषांतरकारांचं आपल्यावरती अतिशय मोठं ऋण आहे. आणि अजूनही आणखीही सध्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक लेखक, अनुवादक, भाषांतरकार हे काम करत आहेत. आणि हे असंच चालू राहणं गरजेचं आहे. ह्याचं कारण जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अनुवादित साहित्य वाचल्यावरती आपला नक्कीच बदलत असतो. आपली विजन ज्याला आपण म्हणतो, आपली दृष्टी जी आहे, जी संकुचित असते आपल्याच भाषेपुरती, आपल्याच साहित्यापुरती, ती अतिशय विस्तारते. आणि आपल्याला एक वेगळे आयाम मिळतात आपल्या विचार करण्याला. आणि जर का आपण लेखन करत असू किंवा आपण इतर कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये असू, तरीसुद्धा त्या एकंदर सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला या भाषांतराचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. या दृष्टीने डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांच्या एका भाषणातील एक परिच्छेद मी आपल्याला वाचून दाखवते. ते असं म्हणतात, एका भाषेतून दुसऱ्या भाषेत सारख्याच अर्थाचे शब्द सापडणं कठीण असतं. मराठी भाषेत यंत्रशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, खगोलशास्त्र यावर 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत एकही पुस्तक नव्हतं.
ह्या भाषेत आज लोक BA पर्यंत शिकू शकतायत. ही जी क्रांती घडून आली, नवे शब्द शोधून काढले, पावती, लोहचुंबक, गुरुत्वाकर्षण इत्यादी. आता लोहचुंबक हा तर बराचसा लैंगिक शब्द आहे. तो मॅग्नेटसाठी वापरणं हे शास्त्री मंडळींचं जे कर्तृत्व आहे ते आपल्याला मान्य करावं लागतं आणि ते शाळा कॉलेजांमध्ये सगळीकडे रुजून आपण सगळे त्याच्यात मोठे झालो ही कर्तबगारी मान्य करावीच लागते. कुठल्याही भाषेतला अर्थ ही हुंबोल्टची थिअरी आहे असं ते म्हणतात, की कुठल्याही भाषेतला अर्थ हा अगदी तुटपुंज्या अशा धाग्यावर लोंबकळत असतो. त्याला खरोखर काही कारण नसतं. आता मॅग्नेटला लोहचुंबक का म्हणायचं? ह्याला तसं काही कारण नाही. त्यासाठी कुठलाही शब्द वापरला तर चालू शकतो. मोठ्या प्रमाणावर आपल्या भाषेतले शब्द वापरणं हा भाषांतरकारांच्या कर्तृत्वाचा विषय असतो आणि भाषा अशीच घडवली जाते. 16 भाषणे हे जे वाजेंद्र नेमाडे यांचं पुस्तक आहे, या पुस्तकातील हा उतारा मी आपल्याला वाचून दाखवला. तर भाषा घडवणं हा अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा इथे आपल्यासमोर येतो आणि भाषांतरकार म्हणजे आपण म्हणतो की लेखक, साहित्यिक, कवी, कादंबरीकार, नाटककार हे सगळे किंवा चित्रपट, पटकथा वगैरे ज्या लिहिल्या जातात, नाटकाची संहिता लिहिली जाते, तर यातून भाषा घडत असते. तर केवळ असं नाही, दुसऱ्या भाषेमधून आपल्या भाषेमध्ये अनुवाद करताना किंवा भाषांतर करताना जे अनुवादक करत असतो, त्यातून सुद्धा भाषा घडत असते. या संदर्भात मला एक लहानसं उदाहरण द्यावंसं वाटतं, की जे मी माझ्या एका लेखातही दिलेलं आहे, की आसामी लेखिका डॉक्टर प्रतिभा राय यांच्या अस्पृश्य देवता या कथासंग्रहाचा चा अनुवाद डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी मराठीमध्ये केलाय आणि त्यामध्ये त्यांनी एका कथेमध्ये किंवदंती हा शब्द वापरलेला आहे. आता हा शब्द जो आहे तो मूळ हिंदी शब्द आहे. तर किंवदंती या शब्दाचा मराठीमध्ये असलेला अर्थ जो आहे मराठी शब्दकोशामध्ये बाजारगप्पा आणि आपण अनेक वेळा बाजारगप्पा हा शब्द वापरतोही. तेव्हा मूळ कथेमध्ये त्यांनी किंवदंती हा शब्द डॉक्टर प्रतिभा राय यांनी वापरलेला हा भाषांतरानंतर किंवा अनुवाद झाल्यानंतर जेव्हा मराठीमध्ये त्याचं लेखन झालं त्यावेळेला हा शब्द त्यांनी तसाच ठेवला. डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांना मी जेव्हा याबद्दल विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपण बऱ्याच वेळा बाजारगप्पा हा शब्द वापरतो, पण किंवदंती या शब्दाला अनेक वेगवेगळ्या छटा आहेत आणि त्या छटा म्हणजे संस्कृत मूळ शब्द आहे तो आणि त्या छटा ज्या हिंदीमध्ये जेव्हा तो शब्द वापरला जातो तेव्हा तिच्यामध्ये त्या शब्दामध्ये त्या छटा येतात. त्या आशयाच्या छटा बाजारगप्पा या शब्दामध्ये येत नाही आणि म्हणून तो शब्द मी असाच्या असा ठेवला आणि तो मराठीमध्ये आहे सुद्धा म्हणजे शब्दकोशामध्ये आहे सुद्धा. तर अशा प्रकारे ह्या लहान लहान गोष्टी असतात की अनुवादकाला हे सगळं भान ठेवावं लागतं. ह्या सगळा विचार त्याला करावा लागतो. मूळ भाषा जी आहे त्या साहित्य कृतीची आणि त्या मूळ भाषेचं जे स्वतःचं म्हणून एक सांस्कृतिक सगळं तिचं वलय असतं, त्या भाषेचा स्वतःचा एक सगळा इतिहास असतो आणि त्या भाषेने किंवा त्या भाषेमध्ये आलेले इतर काही लोकभाषेतले शब्द असतात किंवा अभिजात भाषेतले शब्द असतात, तत्सम असतात, इतर काही परकीय भाषांमध्ये आलेले शब्द असतात. त्यांची त्यांची अर्थछटा ही त्या त्या परिस्थितीप्रमाणे, त्या कथानकाप्रमाणे किंवा त्याच्यामध्ये असलेल्या एकंदर सगळ्या आशयाच्या प्रवाहामध्ये ही वेगवेगळी असू शकते आणि ज्या वेळेला लक्ष्य भाषेमध्ये म्हणजे ज्या भाषेत भाषांतर करायचं आहे त्या भाषेमध्ये ती साहित्यकृती आणताना पुन्हा त्या शब्दांना एक वेगळी छटा प्राप्त होऊ शकते. कारण त्या दुसऱ्या लक्ष्य भाषेचं म्हणून स्वतःचं काही एक व्यक्तिमत्व असतं, तिला म्हणून स्वतःचा काही एक आकार उकार असतो, एक इतिहास असतो, तिचं म्हणून स्वतःचं काही एक वलय असतं आणि ह्या सगळ्याचा विचार करणं हे अनुवादकाचं काम असतं. त्याला दोन्ही भाषांचे जे काही एकत्रित सांस्कृतिक संदर्भ आहेत,
सगळेच पूर्ण सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक अशा प्रकारचे सगळे संदर्भ या भाषांच्या शब्दांना, वाक्यरचनांना, म्हणी, वाक्प्रचार कितीतरी प्रकार असतात आपल्या भाषांचे आणि हे सगळं लक्षात घेऊन तिचा आत्मा बरोबर पकडणं आपल्या हातामध्ये आणि तिला या लक्ष्य भाषेमध्ये आणणं हे कठीण काम हा अनुवादक करत असतो. आणि आज या अशा प्रकारच्या, कारण कधी कसं होतं वाचकाला यामध्ये माहीत नसतं की मूळ कलाकृती, कारण आता इतर सुद्धा देशी भाषा ज्या आपल्या आहेत, आपल्या भारतीय भाषा आपल्याला येत नसतात. इतका अठरा पगड आणि बोली भाषा सुद्धा आहेत. आज बोली भाषांमधलं सुद्धा भाषांतर इतर भाषांमध्ये होतंय. अनेक बोली भाषा आपल्या महाराष्ट्रामध्येच अनेकविध अशा बोली भाषा आहेत आणि त्या सगळ्यांचेच शब्दांचे अर्थ आपल्याला माहीत नसतं. आपण म्हणतो 12 मैलावरती आपल्याकडे भाषा बदलते आणि त्यामुळे तिथे असलेला एक शब्द त्याचा संदर्भ हा दुसऱ्या प्रदेशामध्ये गेल्यावरती कदाचित त्याला वेगळा संदर्भ असू शकतो. तिकडली चालीरीतींप्रमाणे त्या शब्दाला किंवा त्या एखाद्या प्रसंगाला त्यातल्या एक कधी कधी रंगांचे सुद्धा संदर्भ बदलत असतात, फुलांचे संदर्भ बदलत असतात. तर हे सगळं लक्षात घेणं, बोलीभाषांचं सुद्धा जे स्वतःचं म्हणून एक सौंदर्य आहे, ते सौंदर्य लक्षात घेऊन त्यांना कधी प्रमाण भाषेमध्ये किंवा इतर लक्ष्य भाषांमध्ये आणणं हे अनुवादकाचं काम आहे. आणि ते करताना खूप सावधगिरी बाळगावी लागते, खूप प्रामाणिक राहावं लागतं. लेखक जर का हयात असेल, मूळ लेखक, तर त्या लेखकाशी चर्चा करावी लागते. लेखक हयात नसेल तर इतर, कारण मग आणखीन अडचणी निर्माण होतात आणि मग या बाकीचे संदर्भ तपासावे लागतात किंवा चर्चा करावी लागते. म्हणजे ही खूप मोठी प्रक्रिया आहे. म्हणजे कधी कधी मूळ साहित्यकृती लिहिणं हे सोपं, पण त्या असं वाटतं की चला लिहून मोकळे झालो आपण, पण त्याचा अनुवाद करताना या चौकटीमध्ये राहून सुद्धा चौकटी बाहेरचं जग या आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवणं हे अनुवादकाचं काम हा अनुवादक करत असतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सगळा एकंदर सर्जनशीलतेचा हा भाग आहे. आणि फक्त सर्जनशील प्रक्रियाच नाही, तर इतरही ज्याला आपण म्हणू की अधिकृत, आपण म्हणतो की डॉक्युमेंट्स जे असतात किंवा ऑफिशियल सगळ्या या प्रक्रियांमधले किंवा या सगळ्या प्रोसेसमधलं जे सगळं लेखन असतं, जे आज आपल्याला इतर कामांसाठी, कार्यक्षेत्रांसाठी, बाकीच्या सगळ्या बँकिंग आहे किंवा इतर सगळे आपले जे व्यवहार आहेत, दैनंदिन व्यवहार, त्याच्यासाठी सुद्धा अनेक वेळा भाषांतर करावं लागतं. इतर परकीय भाषा ज्या आहेत, युरोपियन भाषा ज्या आहेत, त्या युरोपीय भाषांमधलं भाषांतर आपल्याकडे आणताना पुन्हा त्यांचा म्हणून स्वतःचा काही वेगळा इतिहास आहे. चीनी भाषा आहे, जपानी भाषा आहे, त्यांचा इतिहास आहे आणि त्यांच्याकडचं स्वतःचं म्हणून त्यांचं काही अर्थकारण वेगळं असतं, त्यांचं समाजकारण वेगळं असतं. या सगळ्याचा विचार या अधिकृत ज्या भाषांचं किंवा ज्या डॉक्युमेंट्सचं जेव्हा एखादा भाषांतरकार भाषांतर करत असतो त्याला ते करणं आवश्यक असतं. दुभाषी किंवा दोन भाषांचा, जेव्हा दोन देशांमधले जेव्हा काही माणसं भेटत असतात, अधिकारी भेटत असतात, त्यावेळेला त्या दोन अधिकाऱ्यांमधल्या किंवा दोन वेगवेगळ्या देशांचे जे काही जी माणसं आहेत, जे मंडळ आहे, त्यांचे विचार एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे ह्या ट्रान्सलेटर्सचं असतं. आणि ते करताना त्यांना अतिशय सावधगिरी आणि अतिशय सगळं विचारपूर्वक हा सगळा एकंदर ही सगळी प्रक्रिया करावी लागते. आणि म्हणून मला असं वाटतं की अनुवाद किंवा भाषांतर, रूपांतर, भावानुवाद, तुम्ही वेगवेगळ्या या सगळ्या संकल्पनांचं किंवा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी आपण यांचा वापर करत असताना जेव्हा सहज म्हणून जातो की काय हे नाही समजते आपल्याला, की काय केलंय हे, तर ते करताना, ते बोलताना सुद्धा आपल्याला हा विचार करावा लागतो की अरे याच्या मागे या अनुवादकाचे किती कष्ट आहे. अनेक वेळा आपण आता चित्रपट जेव्हा बघत असतो तेव्हा आता या सगळ्या ऑनलाईनच्या जगामध्ये आपल्यासमोर त्याचं ट्रान्सलेशन येत असतं आणि केवळ त्या भाषांतरामुळे बऱ्याच वेळा आपल्याला त्या चित्रपटातले काही जे विचार आहेत ते समजायला मदत होत असते. आणि म्हणून भाषांतर, अनुवाद हा अतिशय मोठा विषय आहे, अतिशय मोठं असं हे कार्यक्षेत्र सुद्धा आहे. अनेक नवीन अभ्यासकांना, तरुण असे जे भाषांचे जे अभ्यासक आहेत
त्यांच्यासाठी हे नवं कार्यक्षेत्र आज खुलं झालेलं आहे आणि ह्याच्याकडे अतिशय गांभीर्याने बघण्याची गरज आहे. नवीन पिढीनं सुद्धा, मधल्या पिढीनं सुद्धा आणि जे साहित्याच्या क्षेत्रामध्ये जे काम करतायत त्यांनी सुद्धा आणि वाचकांनी सुद्धा या एकंदर सगळ्या प्रक्रियेकडे अतिशय गांभीर्याने बघावं असं वाटतं. 30 सप्टेंबर हा केवळ एक दिवस म्हणून आपण जरी साजरा करत असलो तरी सुद्धा ही अर्थातच निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. खरं तर माणूस, एक व्यक्ती जेव्हा जरी स्वभाषेत आता बोलत असली, जसं आता मी तुमच्याशी बोलतेय, आणि तरी सुद्धा माझ्या मनातले विचार हे एक प्रकारे अनुवादाच्या रूपानेच तुमच्यापर्यंत येतात, कारण ते एका भाषेतून येत आहेत. ते विचार माझ्या मनामध्ये जे आहेत ते अमूर्त स्वरूपामध्ये आहेत आणि त्यांना मी माझ्या भाषेतून तुमच्यापर्यंत पोहोचवतेय. एक प्रकारे ही सुद्धा देवाणघेवाणच आहे जी अनुवादाच्या प्रक्रियेमध्ये घडत असते. आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ एका दिवसापुरतं नाही, तर सतत चालणाऱ्या या प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनीच, जे कोणी लेखक आहेत, वाचक आहेत, रसिक आहेत आणि सगळे अनुवादक, भाषांतरकार, अभ्यासक, या सगळ्यांनी या प्रक्रियेला हातभार लावला पाहिजे. अनुवादाची समीक्षा किंवा भाषांतराची समीक्षा हा सुद्धा आता एक नवीन विचार किंवा एक वेगळं कार्यक्षेत्र किंवा एक वेगळं असं ज्याला आपण म्हणू कार्यक्षेत्र त्याला म्हणता येईल, तर जे खुलं झालेलं आहे सगळ्यांसाठी. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे ज्याला ह्या दोन्ही भाषांचाही चांगला अभ्यास करता येतो त्याने या तुलनात्मकरित्या या दोन्ही कलाकृतींचा अभ्यास करणं, समीक्षा करणं हे आज आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्यामध्ये भाषा समृद्धी, मानवी भाषांची समृद्धी होणं हे गरजेचं आहे. काही वेळा असंही म्हटलं जातं की शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. प्रत्येक वेळेला शब्दांची आवश्यकता असतेच असं नाही, पण किंवा भाषेची आवश्यकता असते असं नाही. हे जितकं खरं आहे तितकंच शब्दांच्या मधली जी किमया आहे, शब्दांमधलं जे एक जो काही अनुबंध आहे, सगळ्या भाषा भगिनींमधला जो काही अनुबंध आहे, तो कळण्याकरता शब्दांच्या अलीकडलं, पलीकडलं, आजूबाजूचं, भोवतालातलं सगळं कळणं, सगळं समजून घेणं आणि ते इतरांपर्यंत पोहोचवणंही तेवढंच आवश्यक आहे. तेव्हा ह्या अनुवाद दिनाच्या, भाषांतर दिनाच्या सर्वांनाच मी शुभेच्छा देते. जे अनुवादक आहेत, जे भाषांतरकार आहेत, जे रूपांतरकार आहेत, त्या सगळ्यांनाच. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने, सगळ्या वाचकांच्या वतीनं या सगळ्या अनुवादकांचे, भाषांतरकारांचे आभारही मानते. आणि एक अमृता प्रीतम यांच्या एका कवितेचा भावानुवाद करण्याचा प्रयत्न मी केलाय आणि ह्या प्रयत्नामध्ये मला डॉक्टर वसुधा सहस्त्रबुद्धे यांनी थोडंफार मार्गदर्शन केलं, याचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. रचना प्रक्रिया या नावाची अमृता प्रीतम यांची मूळ कविता आहे आणि त्याचा हिंदी अनुवाद झालाय आणि त्या हिंदी अनुवादाचा मराठी भावानुवाद करण्याचा मी प्रयत्न केलाय. रचना प्रक्रिया ही कवितेच्या रचनेच्या प्रक्रियेबद्दल लिहिली गेलेली अशी कविता आहे. कवितेच्या रचना प्रक्रियेबद्दल किंवा कविता कशी स्फुरते, तो प्रातिभस्पर्श कसा होतो, ते क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास कसे असतात, याबद्दल अनेक कवींनी अनेक परीनं लिहिलेलं आहे. पण अमृता प्रीतम यांची ही कविता या विषयासंदर्भात थोडा वेगळा मार्ग धुंडाळताना आपल्याला दिसते. कविता ऐकल्यावरती आपल्याही मनात प्रश्न निर्माण होतात की अरे, कविता अशीही स्फुरते, तिची रचना प्रक्रिया अशीही असते. कविता ऐकूया. रचना प्रक्रिया, अमृता प्रीतम. कधी कागदाला पाहून कविता चेहरा असा लपवते, जणू काही तो कागद परका पुरुषच आहे. कधी कागदाला पाहून कविता चेहरा असा लपवते की जणू काही तो कागद परका पुरुषच आहे. तर कधी एखाद्या कुमारिकेसारखं करवा चौथचं व्रत ठेवते. करवा चौथचं व्रत ठेवते आणि त्या रात्रीपासून तिला एक स्वप्न पडू लागतं.
एक स्वप्न पडू लागतं. वाटतं की कुणाचा पुरुषी स्पर्श होतोय. वाटतं की कुणाचा पुरुषी स्पर्श होतोय आणि त्या स्वप्नात तिचा देह शहारतो. तर कधी उष्ण स्पर्श तिच्या देहाला होतो. तर कधी उष्ण स्पर्श तिच्या देहाला होतो. ती दचकते, जागी होते, आपल्या स्पुष्ट देहाला चाच पडते. ती दचकते, जागी होते, आपल्याच पुष्ट देहाला चाच पडते. चोळीची गाठ सोडून देते. चोळीची गाठ सोडून देते. चांदण्यांची ओंजळ देहावर पांघरते. चांदण्यांची ओंजळ देहावर पांघरते. त्या देहाला सुखावणारा हात कधी व्याकुळ होतो. त्या देहाला सुखावणारा हात कधी व्याकुळ होतो. देहातील काळोख चटईसारखा अंथरतो. त्या चटईवर ती स्वतःच उलटी होऊन निजते. देहातील काळोख चटईवर अंथरतो. त्या चटईवर ती स्वतःच उलटी होऊन निजते. मित्रहो, साहित्यमोड हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.